देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रस्ता, वीज, पाणी, रस्ता, वीज, पाणी, बेसिक गोष्टीच्या पुढेच तुम्ही जाऊ शकत नाही. खोक्या भोसले चुकलाय का तर चुकलायच. त्या मुलाच्या सराईतपणाचा फायदा त्याच तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार असणाऱ्या सुरेश धसानं चपकलपणे उचललेला आहे. पण खोक्या भोसलेच्या असहाय्यतेचा, अगतिकतेचा, त्याचं भटका असण्याचा, त्यांच्या चोऱ्यामाऱ्या करणे किंवा किरकोळ गोष्टी करण्याचा गैरफायदा कोणी घेतला असेल तर तो सुरेश धस नावाच्या आमदाराने घेतला. निवडणुका जिंकण्यासाठी मॅन, मनी, मसल या तिन्ही गोष्टींची 3Mची पॉवर लागते. मग त्याच्यामध्ये त्यांना गुन्हेगार चालतात, त्याच्यामध्ये सराईत, मटका, बुक्की असे धंदे करणारी माणसं चालतात. एक हत्या महाराष्ट्राच्या समोर आली, पण अशा हत्या मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये दिवसाला घडतायत. अहो, एखाद्या मेंढपाळाच्या 4 मेंढ्या जर त्या वन खात्याच्या जागेत गेल्या तर त्या मेंढपाळाला ढोपर सोलून काढणार हा वन विभाग. त्याला हरणं मारली जात असताना कळालं नसावं. पोटाच्या एक पायलीभर धान्याच्या मोबदल्यामध्ये भोग घेणारी माणसं, एक पायलीचं धान्य एका महिलेला देणं आणि तिचा भोग घेणं हे आजपर्यंत चालत आलेलं आहे. जन्मानं ओबीसी असून चालणार नाही, जन्मानं ओबीसी असलेला मंत्री असून चालणार नाही. तर ओबीसीची भूमिका घेणारा ओबीसी मंत्री, ओबीसी लीडर, ओबीसी आमदार जोपर्यंत तिथं जन्माला येणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ओबीसींना काही भवितव्य असेल. कुणासाठी तरी आणि कुणाची तरी जिरवण्यासाठी, राजकारणासाठी म्हणून ज्यावेळी अॅट्रॉसिटी कायदा लावायचा असतो त्यावेळी तो पोलीस अधिकारी तो कायदा लगेच लावून घेतो. म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट ज्या दलितांचं, ज्या आदिवासींचं कवच कुंडल बनायला हवा होता तो कवच कुंडल न बनता तो अॅट्रॉसिटी ऍक्ट कुणाचं तरी वेपन म्हणून, कुणाची तरी जिरवण्यासाठी म्हणून इथल्या पुढाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलं.